गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे। काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष पद घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे। टिळक भवन इथे त्यांची सध्या कार्यकर्त्यांशी मीटिंग सुरू आहे। पहिली मीटिंग त्यांची दक्षिण मुंबईच्या कार्यकर्त्यांसोबत झाली आणि जेव्हा मीटिंग सुरू झाली राहुल गांधी पटकन स्वतःच्या सीटवरून उभे झाले आणि थेट पाठीमागे गेले, अखेरच्या सीटवर गेले आणि तिथे जाऊन ब्लॉक प्रेसिडेंट यांना भेटले, त्यांच्याशी त्यांनी फोटो काढला आणि त्यानंतर स्वतःचा वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला पक्ष मजबूत करायचा आहे, कार्यकर्ते मजबूत करायचे आहे, प्रत्येक पोस्टवर असलेले लोकांना मजबूत करायचं आहे, पक्षाचे कार्यकर्त्यांना मजबूत करायचं आहे आणि म्हणूनच कार्यकर्ता त्यांच्यासोबत त्यांनी थेट संवाद साधला। राहुल गांधी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना एक कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की मुंबई अध्यक्षपदाची घोषणा केव्हा होतील, तेव्हा राहुल गांधी यांनी उत्तर दिला की ते थोड्याच दिवसात किंवा लवकरच या संदर्भातली घोषणा करणार। त्यानंतर उत्तर मुंबईची मीटिंग सुरू झाली आणि उत्तर मुंबईची मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की जर पक्षाला मजबूत करायचं असेल तर सर्वात अखेरची जे पोस्ट आहे ब्लॉक प्रेसिडेंटची पोस्ट आहे त्याला मजबूत करा, कार्यकर्त्याला मजबूत करा आणि स्थानिक उमेदवार नक्की करताना किंवा स्थानिक मुद्द्यांवर निर्णय घेत असताना कार्यकर्ता त्यांचा ओपिनियन सुद्धा पक्षाने घ्यायला पाहिजे। मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई।